महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ बबन गीते विजयी झाले। त्यांना 357 मते मिळाली आहे। प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र दराडे यांनी 248 तर प्रसाद बळीराम हिरे यांना 0 मते मिळाली। नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान झालं। एकूण 619 पैकी 618 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली। यावेळी निवडणूक निरीक्षक मिलिंद शंभरकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई उपस्थित होते। मतमोजणीसाठी एकूण 4 टेबल लावण्यात आलं होतं। एकूण 618 पैकी 13 मते अवैध ठरली आहे। त्यामुळे विजयी मतांचा कोटा 303 एवढा निश्चित करण्यात आला। श्री गीते यांनी पहिल्याच फेरीतच विजयी मतांसाठी आवश्यक 303 मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आला। निवडणूक निरीक्षक श्री शंभरकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी श्री प्रसाद यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्य श्री गीते यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले। निवडणुकीच्या मतमोजणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।